बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गोवा येथे 10 किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या तरुणास ठोकल्या बेड्या. कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन घेण्याचे तरुणांचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अंमली पदार्थांच्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील फैयाज मोकाशी हा उदगाव येथून गोवा येथे गांजा विक्रीसाठी घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फैयाज अली मोकाशी वय 37 राहणार शिवाजी चौक मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 10 किलो गांजा व एक मोपेड जप्त केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा मित्र सोहेल सलीम मोमीन वय 33 राहणार मोमीन मोहल्ला जिल्हा सातारा यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता विक्री केलेला गांजा त्याने समीर शेख राहणार रहमतपूर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी समीर उर्फ तोसिफ रमजान शेख वय 21 रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या राहत्या घरातून 81 किलो गांजा जप्त केला. या सर्वांकडून एकूण 23,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रवीण पाटील आदी पोलिसांनी केली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.